भंडारा जिल्हा परिषद सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे। या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरस होती। मात्र राष्ट्रवादीने काँग्रेससोबत छुपी युती केल्यामुळे 3 राष्ट्रवादी आणि 1 काँग्रेसचा सभापती झाला। मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं स्त्री आधार केंद्राच्या वतीनं कृती सत्राचं आयोजन केलं होतं। यामध्ये महिला धोरण, आरोग्य शिक्षण, रोजगार, हिंसाचार विरोधी उपाययोजना आणि लिंग समभाव यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांचं स्वागत केलं। राहुल सोलापूरकरांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। राहुल सोलापूरकरांचं वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यांनी तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलंय। या प्रकरणी पोलीस पडताळणी करून कठोर कारवाई करतील असंही त्यांनी म्हटलंय। राहुल सोलापूरकरांनी माफी मागितलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पाटलांनी दिली आहे। तर महापुरुषांबाबत बोलताना लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असंही रोहित पाटील यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभेतल्या खासदार सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली। पहिल्यांदाच त्यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे। सुनेत्रा पवार यांच्यासह 8 खासदार तालिका अध्यक्षपदी असणार आहेत। शिवसेनेकडून वर्षा गायकवाडांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे। खासदार नरेश म्हस्केंनी वर्षा गायकवाडांना खुली ऑफर दिली। काँग्रेस पक्ष सदैव महिलांचा अपमान करतो, बोलण्याची संधी देत नाही, त्यामुळे तुम्ही एनडीए मध्ये या असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। राज्यातील इतर विषयांना बगल देण्यासाठी ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत असा आरोप करत खासदार अरविंद सावंतांनी ऑपरेशन टायगरचा दावा फेटाळलाय। ठाकरेंना सोडून कोणताही खासदार कुठेही जाणार नसल्याचं एकमतानं यावेळी सांगण्यात आलं। महाराष्ट्राच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप खासदार राहुल गांधींनी केलाय। लोकसभा निवडणुकीनंतर मतदार कसे वाटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर फोटोसह मतदार याद्या द्या अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। राहुल गांधींनी केलेल्या सवालांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। मतदारांच्या आकडेवारीबाबत निवडणूक आयोगाने सर्व माहिती दिली आहे। दिल्लीत इंडिया आघाडीचा मोठा पराभव होणार आहे, त्यामुळे राहुल गांधींची कव्हर फायरिंग सुरू आहे असा टोला फडणवीसांनी लगावला। सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील निकाल मान्य करत त्याचं स्वागत केलं होतं, त्यामुळे राहुल गांधींनी यावर आक्षेप घेण्याला काहीच अर्थ नाही अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। महाराष्ट्रात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप बावनकुळेंनी फेटाळला आहे। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर मंत्री नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं। विरोधकांचे जे खासदार विजयी झालेत त्यांनी आधी राजीनामे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। तर विरोधकांना ईव्हीएम वरून रडण्याची सवय झाली आहे अशी टीका राणेंनी केली आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुण्याचा दौरा करणार आहेत। यावेळी ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील, त्यांच्याशी संवादही साधणार आहेत। पक्षातील गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे ही बैठक घेणार असल्याची माहिती आहे। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ऍक्शन मोडवर आले। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांनी तंबी दिली आहे। यापुढे अशा प्रकारच्या गुन्ह्यात आढळल्यास MPDA मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 59 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये। त्याचा शोध पोलीस CIDची पथकं घेत आहेत, मात्र अद्यापही त्याचा शोध लागला नसल्याचं समजतंय। देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडून ठोकलं पाहिजे। कायद्यामध्ये तरतूद नसेल तर नवीन कायदा करून अशा लोकांना चौकात उभं करून सुया टोचल्या पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। अशा माणसाला चौकात उभं करून
आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तर अशोक मोहितेंवर हल्ला करणारे देखील याच टोळीचे सहकारी आहेत असा दावा देखील धस यांनी केला आहे. कृषी विभागातल्या घोटाळ्याबाबत दमन यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. 2453 रुपयांचा पंप 3425 रुपयांना घेतल्याचा दावा त्यांनी केला. कंपनीसोबतच्या कराराचं पत्र देखील दमनिया यांनी ट्विट केलेलं आहे. बीडमध्ये प्रदूषणावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रदूषणाला हानी पोहोचवणाऱ्या राखेचे बेकायदेशीर साठे सील करा असे स्पष्ट आदेशच पंकजा मुंडेंनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. वाळू, मुरुम आणि राख माफियांवर कारवाई करण्यात कुचराई करू नये असे आदेशही त्यांनी दिले. मालवणच्या राजकोटमध्ये शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा उभारणाऱ्या कंपनीलाच हे कंत्राट देण्यात आलं. या पुतळ्याच्या पायासाठी स्टेनलेस स्टीलचा देखील वापर करण्यात येणार आहे. 60 फूट उंच ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात येणार असून पुतळ्याच्या कामासाठी 31,75,00,000चा निधी मंजूर झाला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती घोटाळ्याची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतचे आदेश जारी केले. आश्वासनानंतर आरक्षण बचाव कृती समितीनं उपोषण स्थगित केलं आहे. नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांना धुळ्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण तसंच क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना सुरुवात केली. या स्पर्धेत 650 खेळाडूंनी सहभाग घेतलाय. भिवंडीच्या मांजामध्ये अडकलेल्या एका घारीची अग्निशमन दलानं सुटका केली आहे. एका झाडावर मांजामध्ये घार अडकून पडली होती. स्थानिकांना माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानं झाडांच्या फांद्यामधनं घारीची सुखरूप सुटका केली. मत दिल्यानंतर जर लाडक्या बहिणी अपात्र ठरत असतील तर त्यांच्या मतांवर निवडून येणारे आमदार आणि महायुतीचं सरकार देखील अपात्र ठरणार का असा सवाल खासदार अमोल कोल्हेंनी केला. साथरोगबाबत जबाबदारी निश्चितीसाठी कायदा करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात याबाबत कायदा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मनमाड शहरात माता रमाई आंबेडकरांची जयंती पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली आहे. भीमसैनिकांच्या वतीनं माता रमाई यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मवंदना आणि अभिवादनासह इतर कार्यक्रमांचंही आयोजन केलं होतं. रायगडमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान धारातीर्थ यात्रेचं आयोजन केलं. तानाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावातून पदयात्रेला सुरुवात झाली. 11 तारखेला किल्ले रायगडावर यात्रेचा समारोप होईल. संभाजी भिडे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार. सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. आरोपी शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळलेत तर बोटांच्या ठशांचा अंतिम अहवाल येणं बाकी आहे. याआधी सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांनी आर्थर रोड जेलमधील ओळख परेडमध्ये आरोपींची ओळख पटवली होती. अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कथित कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना जामीन मंजूर झालाय. पुराव्यांच्या अभावावरून मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करताना सलमानच्या हत्येचा कट रचला गेल्याचं समोर आलं होतं. मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन पुकारणार आहेत. उद्या सकाळी 10 वाजता जरांगेंची पत्रकार परिषद होणार आहे. उद्या आमरण उपोषण किंवा साखळी उपोषणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगेंच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जालन्याच्या बदनापूर तहसीलदार कार्यालयाच्या समोर शिवसेना ठाकरे पक्षानं अनोखं आंदोलन केलंय. शिवसैनिकांनी झाडावर चढून आंदोलन केलं आहे. संपूर्ण कर्जमाफी, अतिवृष्टी, अनुदान तत्काळ खात्यात जमा करावं अशा मागण्या करण्यात आल्या. अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या शिवरायांबाबतच्या वादग्रस्त विधानाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. नाशकात काँग्रेसनं आंदोलन केलंय. सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. Yeah!
वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये अवैध रेती उपशाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झाला। रेती माफियांकडून अवैधरित्या वाहतूक केली जाते, त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। सांगलीच्या शिराळा इथे एसटी प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं धडक मोर्चा काढला। शिराळा बसस्थानक समोर हे धरणे आंदोलन करण्यात आले। एसटीकडनं करण्यात आलेली भाडेवाढ तसंच शिराळा तालुक्यात एसटी बसेस वेळेवर सोडण्याबाबत हे आंदोलन करण्यात आलं। या मोर्चात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। सांगलीच्या जत तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला। यावेळी शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय। बंदमध्ये सामाजिक संघटनांनी सहभाग घेतलाय। साताऱ्यात अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं अभिनेते राहुल सोलापूरकरच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल सोलापूरकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने हे आंदोलन करण्यात आलं। भिवंडीच्या गोकुळ नगरात कचऱ्याच्या कुंडीजवळ एका महिन्याचं अर्भक आढळलं। दरम्यान या अर्भकाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात देण्यात आलं। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। पुण्यात वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्यानं हल्ला केल्याची माहिती आहे। डोक्यात दगड मारल्यानं पोलीस हवालदार राजेश नाईक हे गंभीर जखमी आहेत। देहरादून मधल्या एका तरुणानं बंबल ॲपच्या सहाय्यानं एका व्यक्तीला 33 लाखांचा गंडा घातला। संबंधित तरुणानं महिलेच्या आवाजात संवाद साधत 1.5 वर्ष प्रेमाचं नाटक केलं। सदर व्यक्तीला संशय आल्यानं त्यानं सायबर पोलिसांमध्ये तक्रार केली। यानंतर आरोपी तरुणाला देहरादून मधून अटक करण्यात आली आहे।